रात्री प्रवास करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसना नेमकं झालंय तरी काय हा प्रश्न निर्माण झालाय। कधी चालकाची डुलकी लागते, कधी भरधाव बस कुठेही जाऊन शिरते, कधी चालत्या बसमधील टायरचा स्फोट होतो, तर कधी शॉर्ट सर्किटमुळे अचानक बस पेट घेते आणि बर्निंग बसचा थरार अनुभवायला मिळतो। अशा घटनेमधूनच समजा प्रवासी जगले वाचले तरी त्यांचं पुढे काय होतं। त्या बसची मालकी असलेली खासगी ट्रॅव्हल्स कंपनी कित्येकदा त्यांची साधी दखल सुद्धा घेत नाही। नागपूरच्या एका प्रवाशाचा अनुभव तर असाच धक्कादायक आहे। पाहुयात खासगी ट्रॅव्हल्स बसेसचा हा एक रियलिटी चेक। और रायपुर से हैदराबाद के लिए चला था और ये गोंदिया डिस्ट्रिक्ट के एक कौन सा गांव है, गोंधौर सौंदड़पुरा है, यही है। और यहाँ पे जो भैया जो थे वो ड्राइवर वो गाड़ी खड़ा किए, शायद पैसेंजर उतार रहे होंगे और अचानक से जो है टायर ब्लास्ट कर गया। और इसके बाद जो है वो भैया जो थे वो पीछे गए, वो देखे कि वो टायर फट गया है। तो ऐसा जाकर देखे तो बोले कि नहीं, नीचे से जो है आग लग गया है, सब पैसेंजर लोग है उतर जाओ। तो हम लोग ने सब अकबकम उतर गए। 22 एप्रिल रोजी रात्री गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर धडधडून पेटणारी ही खासगी बस बघा। प्रवाशांचे जीव कसेबसे वाचले खरे, पण कित्येक प्रवाशांचं सामान आणि मोबाईल फोन्स यात बेचिराग झाले। हम सब यात्री का जो वो सामान था, वो कुछ सामान जल गया है। किसी का मोबाइल हो गया, किसी का वो खाने पीने का सामान जो था वो जल गया। हाँ, ये सब था, वो सब जल गया था। हाँ, बैग वैग सब जल गया है। और वहाँ से जब हम लोग निकले तो देखे कि वो अचानक आग जो है थोड़ा तेज़ हो गया, बढ़ गया था आग। और इसके बाद जो है फिर लास्ट में जो मतलब 20-25 मिनट के बाद जो है फायर ब्रिगेड वाला जो गाड़ी आया ये कंट्रोल किया पूरा आग। 5 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यात कर्नाटकला जाणारी बस सुद्धा धावता धावता पेटली। सगळे 15 प्रवासी सुखरूप बचावले, पण कित्येकांचं सामान बस सोबत जळून गेलं। यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात 24 मार्च रोजी एका पुलाच्या भिंतीला धडकलेली ही बस बघा। जीव वाचला, पण एकूण 35 प्रवासी जबर जखमी झाले। त्यापैकी एक नागपूरचे 54 वर्षीय राजेंद्र उट्टलवार दोन्ही पायांनी जबर जखमी झाले। यवतमाळपासून 20 किलोमीटरवर हिवरी म्हणून गाव आहे, त्या जवळपास तिथे घडला टोल नाक्यानंतर। आणि रात्री 3-3:30चा सुमारास असेल साधारणतः। थोडंसं माझी झोप उक्कड होती, गाडी थांबली पुन्हा चालली, थांबली पुन्हा चालली। म्हटलं काय गडबड, असं थोडा संशय येतच होता। तर तेवढ्यात एकदम भाडकन आवाज आला आणि लोकांचा आक्रोश सुरू झाला आणि गाडीत सगळं धूर धूर, बाहेर कसं निघावं हे सुचत नव्हतं। माझ्यासोबत माझा मुलगा अर्णव होता, तो एकदम पाय पाय म्हणून ओरडायला लागला, त्याचा पाय पूर्ण लुळा पडलेला होता। या घटनेतून आलेला अनुभव खासगी ट्रॅव्हल्सचा कारभार कसा आहे याची पुरेशी झलक दाखवतो। आम्ही यवतमाळ GMCला होतो, नागपूर खाजगीमध्ये होतो। 1 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि आता मुलाचे मेजर ऑपरेशन लिगामेंटचे आणि याचं सांगितलेलं आहे, तर त्यात 3-3.5 लाख रुपये तो एक खर्च सांगितलेला आहे। अद्याप कुठलीही दखल या संदर्भात घेतलेली नाही। प्रवासी आले नाही आले काही विचारणा झालेली नाही। ट्रॅव्हल्सकडून फोन आला तुम्हाला? नाही, सामान आलं की प्रवासी कसे आहे का आहे कुठली विचारपूस नाही। उपचाराचा खर्च आम्ही आमच्या यांनी करत आहे, त्याचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडूनही आम्हाला काही मदत नाही, प्रशासनाकडूनही तिकडे काहीच नाही। खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास अत्यंत बिनभरवशाचा प्रवास झालेला आहे। चालकाला डुलकी लागते आणि अपघात घडतो, असे कितीतरी प्रकार समोर आलेले आहेत। या घटनेत सुद्धा 35 प्रवासी जखमी झाल्यानंतर सुद्धा 40 दिवस उलटून गेलेले आहेत, पण खासगी ट्रॅव्हल्सच्याकडून एक साधा फोन देखील आलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।